आरोग्य कर्मचारी बेमुदत संपावर जाणार आहेत। शासनाने काढलेल्या बदलांच्या निर्णयाविरोधात संपाची हाक देण्यात आली। कर्मचारी संघटनांनी आता संपाचं हत्यार उपसलं। कर्मचाऱ्यांनी 18 सप्टेंबर पासून बेमुदत संपावर जाण्याचा आता निर्णय घेतलाय। मुंबईतील आरोग्य कर्मचाऱ्यांच्या बदल्या ठाणे, पालघर, रायगड येथे करण्यात आल्या आहेत, तर पुण्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांच्या बदल्या सातारा आणि सोलापूर येथे झाल्या। आरोग्य कर्मचारी आता बेमुदत संपावर जाणार आहेत। बदल्यांच्या निर्णयाविरोधात आता संपाची हाक यावेळी देण्यात आलेली आहे। 18 सप्टेंबर पासून कर्मचारी बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय आता घेण्यात आला। आरोग्य कर्मचारी आता बेमुदत संपावर जाणार आहेत। चेन्नई येथील प्रेस्ली शेकिनाहो या 13 वर्षीय विद्यार्थ्याने 800 किलो बाजरी वापरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पोर्ट्रेट तयार केले। 17 सप्टेंबर रोजी पंतप्रधान यांच्या आगामी वाढदिवसानिमित्त पोर्ट्रेट बनवलं आहे। प्रताप सेल्वम आणि संकीराणी यांच्या कन्या प्रेस्ली शेकिना सध्या चेन्नई येथे शिकत आहेत। चेन्नई येथील वेलम्मल स्कूल या खासगी संस्थेत शिकत आहेत। पंतप्रधानांच्या आगामी वाढदिवसानिमित्त पोर्ट्रेटच्या माध्यमातून हे चित्र साकारण्यात आले। 800 किलो बाजरी वापरून हे चित्र तयार करण्यात आलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं पोर्ट्रेट तयार करण्यात आलं आहे। प्रताप सेल्वम आणि संकीराणी यांची कन्या प्रेस्ली शेकिना सध्या चेन्नई येथे शिकत आहेत, तर चेन्नई येथील वेलम्मल स्कूल या खासगी संस्थेत शिकत आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त हे पोर्ट्रेट तयार करण्यात आलं आहे। विशेष म्हणजे 800 किलो बाजरी वापरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं पोर्ट्रेट तयार करण्यात आलेलं आहे। 17 सप्टेंबर रोजी पंतप्रधान यांच्या आगामी वाढदिवसानिमित्त पोर्ट्रेट बनवलेलं आहे। यामध्ये प्रताप सेल्वम आणि संकीराणी यांची कन्या प्रेस्ली शेकिना सध्या चेन्नई येथे शिकत आहेत। चेन्नई येथील वेलम्मल स्कूल या खासगी संस्थेत ते शिकत आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।